हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 7व्या श्लोकाचं तात्पर्य आपण खालून 3ऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. आधुनिक संस्कृती ही रजोगुणात प्रगत झाली आहे. पूर्वीच्या काळी सत्वगुणी अवस्था ही प्रगत मानली जात असे. तर पूर्वीच्या काळी मानव समाजात सत्वगुणी अवस्था प्रगत मानली जायची. म्हणजे सत्वगुणातील व्यक्ती जो ब्राह्मण असतो त्याची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असते. त्या ब्राह्मणाला मानलं जायचं. त्याचं मार्गदर्शन जीवनातील विविध टप्प्यांमध्ये घेतलं जायचं. मात्र आधुनिक काळात वैदिक शास्त्र समजवणारे जे ब्राह्मण आहेत त्यांना आता फारसं महत्त्व उरलं नाही. त्यांना मानलं जात नाही. लोकांना अशी साधी राहणी आवडत सुद्धा नाही. प्रत्येकाला छान चौकी, पूजा, लाभ, प्रतिष्ठा हीच भुरळ पाडत असते. हेच त्यांना हवं असतं. सतोगुणाकडे फारसं कुणी आकर्षित होत नाही. श्रील प्रभुपाद प्रवचनात समजवतात की एखादा जो लहान बालक आहे त्याला स्वतःचं कल्याण समजत नसतं आणि त्यामुळे वेळोवेळी माता पिता प्रत्येक गोष्ट त्याला शिकवत असतात ज्यामुळे त्या बाळाचं कल्याण होईल. तर तसंच हे जे आधुनिक काळातली ही जी संस्कृती आहे त्यामधला जो रजोगुणी समाज आहे, रजोगुणी व्यक्ती आहे, तो या छोट्या बालकाप्रमाणेच आहे. तर अशा या आधुनिक समाजातील व्यक्तींना या आपल्याला दुर्लभ असा जो मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचं सार्थक कशात आहे, परिपूर्णता कशात आहे हे माहिती नाहीये. असे रजोगुणी लोक वयाने खूप वाढले, अगदी 60, 70, 80, 90 वर्षाचे झाले तरी आपण बघतो की ते इंद्रिय तृप्तीमध्येच अजूनही रमलेले असतात. तर हा मानव जन्म आपल्याला भगवत प्राप्तीसाठी मिळाला आहे ह्याची त्यांना अगदी कणभर सुद्धा माहिती नसते. अजूनही ते विविध वस्तूंमध्ये आसक्त झालेले असतात. म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात की अशांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील सतोगुणी भक्त जे आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळात कसं व्हायचं, प्रत्येक गावामध्ये संध्याकाळी एखाद्या मंदिरात समोरच्या जागेमध्ये पारावर लोक जमा व्हायची. कीर्तनकार आहेत, ह भ प हरी भक्त परायण असे कीर्तनकार मस्त कीर्तन करायचे, हरी कथा सांगायचे आणि सगळे एकमेकांना राम 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 असं म्हणायचे. तर अशा रीतीने पूर्वीचं वातावरण खूपच सतोगुणात होतं. मात्र आजकालचं आधुनिक वातावरण हे रजोगुणातलं आहे. आता पुढे वाचते आहे. सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी नसेल तर रजोगुणामध्ये बद्ध झालेल्यांबद्दल काय बोलावे. तर 6व्या श्लोकात, आधीच्या श्लोकात आपण वाचलं की सतोगुणी मनुष्य हा सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतो. केवळ सतोगुणात राहून मनुष्याला मोक्षाची संधी मिळत नाही. तर मग रजोगुणी मनुष्य आहे जो सकाम कर्मांशी आसक्त आहे, त्या आसक्तीने बद्ध झाला आहे, त्याविषयी काय सांगावे. त्याला तर रजोगुणातच राहून मोक्षाची संधी मिळणारच नाही असं श्रील प्रभुपाद आपल्याला समजावत आहेत. मात्र हा जो रजोगुणी व्यक्ती आहे त्याला जर अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांचं योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्या मार्गदर्शनात त्याला सांगितलं जातं की भगवंतांसाठी तू कार्य कर.
स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करू नकोस. भगवंतांचा नाम जप कर, भगवंतांचं कीर्तन कर, कीर्तन ऐक, कृष्ण दर्शन घे, कृष्ण प्रसाद खा. तर अशा रीतीने भक्त संघात रजोगुणी का असेना हा व्यक्ती राहिला तर हळूहळू त्याची इंद्रिय आहे, त्याचं मन आहे ते या भक्तीतल्या जीवनामुळे शांत होत जातं. आपल्या ज्ञानेंद्रियांना भगवंतांच्या संबंधित इंद्रिय विषय दिल्यामुळे त्याचं मन, त्याची इंद्रिय शांत होत जातात. तर असं योग्य असं मार्गदर्शन त्यासाठी आवश्यक असतं. तर आपला हा 7वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.